ऑगस्ट महिन्यातल्या 1700व्या वर्षी बाजीरावांचा जन्म झाला नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील डुबेरे या गावात। ती कथा याआधी आपण बघितलेली आहे आणि त्या गावाच्या बर्वेवाड्याच्या कामासंबंधी देखील आपण खूप काही ऐकलेलं आहे। आता आपण उपस्थित आहोत ते रावेरखेडी या गावामध्ये। आता सिन्नर तालुक्यातलं डुबेरे आणि रावेरखेडी ते महाराष्ट्रातलं, हे मध्य प्रदेशामधलं। शेकडो मैलाचं अंतर कापत कापत इथपर्यंत आपण आलोय आणि अजेय योद्धा, हा शब्द मुद्दाम मी वापरतोय, अजेय योद्धा बाजीरावांच्या समाधीस्थळी आलं। उन्हपुरं 40 वर्षाचं आयुष्य आणि प्रचंड पराक्रम। असा पराक्रम या 40 वर्षाच्या आयुष्यात 40 लढाया झाल्या। म्हणजे प्रत्येक वर्षी एक असं म्हणावं लागेल, तसं नसतं, पण असं म्हणावं लागेल की प्रत्येक वर्षी एक लढाई बाजीरावांनी केली आणि ती जिंकली। शेवटच्या टप्प्यात इराणी आक्रमणकारी भारतात आला आणि त्याला परतवून लावायला म्हणून उत्तरेकडं निघालेल्या बाजीरावांना इथे विषमज्वरानं काटलं। याच विषमज्वराच्या अतिरेकामुळं शेवटी बाजीरावांचा मृत्यू झाला। अंत्यसंस्कार इथेच करण्यात आले आणि इथेच त्यांची समाधीही बांधण्यात आली। योगायोगाची गोष्ट अशी की याच दिवशी याच वेळी असं सांगतात की हत्ती आणि घोडा या दोघांचाही मृत्यू झाला आणि त्यांचंही अंत्यसंस्कार नर्मदेच्या पात्रात, म्हणजे माझ्या आता डाव्या हाताला नर्मदेचं अथांग पात्र आहे आणि त्याच पात्रात त्यांचेही अंत्यसंस्कार करण्यात आले। कालौघात या समाध्या नर्मदेच्या पात्रात बुडून गेल्या। का हा सगळा अट्टहास? म्हणजे यापूर्वी आपण पाहिलंय, आपण बाजीरावांच्या मस्तानी बाईसाहेबांच्या वारसदारांना भेटलो, त्यांच्याशीही आपण गप्पा मारल्यात। जब अपने ठेस पहुंचाते हैं तो बहुत बुरा लगता है, असं नवाब जुल्फिकार उर्फ बाळाजी बाजीराव म्हणाले होते। या सगळ्या गोष्टींचा विसर आपल्याला पडत जातो आणि हाच पडू नये, हा महाराष्ट्राचा पराक्रमाचा इतिहास जपल्या जावा, हाच प्रयत्न अनलायझर आणि सगळी मंडळी करतायत। अनलायझर यात निमित्त म्हणून येत आहे, खरं तर ही सगळी मंडळी तो प्रयत्न करतायत। आपण एक प्रयत्न करणार आहोत की बाजीरावांचं जन्मस्थळ देखील असंच संरक्षित झालं पाहिजे। हा बर्व्यांचा वाडा, खाजगी मालकीचा वाडा खरं तर। मागच्या व्हिडिओमध्ये मी क्षमता नाही असं म्हणालो होतो। क्षमता नाही या शब्दाचा अर्थ असा होतो की एवढा भव्य दिव्य वाड्या सांभाळणं एका व्यक्तीच्या आवाक्यातली गोष्ट नसते। तिथे एक सुंदर पुतळा उभारला जावा, एक छान स्मारक व्हावं, अभ्यासासाठीच्या काही गोष्टी व्हाव्यात आणि त्यासोबत बाजीरावांचा खरा इतिहास कळावा। शौर्याचा, पराक्रमाचा, प्रेमाचा, त्यागाचा, म्हणजे प्रेम असूनही कुटुंबासाठी केलेल्या त्यागाचा हा इतिहास कळावा असा सांगणारा, युद्धनीती शिकवणारा एक अभ्यासाचा भाग देखील तिथे उपलब्ध असावा। किमान बाजीरावांचा खरा इतिहास कळावा यासाठी या स्मारकांची आपण रचना करतो आहोत। याची सगळी जबाबदारी स्वतःहून खांद्यावर घेतलेले उमरीकरजी आपल्यासोबत आहेत, ते देखील आपल्याशी संवाद साधणार आहेत। खरं तर मागच्या व्हिडिओमध्ये आव्हान केल्यानंतर आपण खूप लोकांनी संपर्क केला आहे, प्रचंड संपर्क केला आहे, पण एक प्रॉपर वे असावा, ट्रस्ट स्थापन व्हावी, अकाउंट व्हावं, यासाठी आपण थांबलेलो, त्याविषयीचा अभ्यास चालू आहे। आता या सगळ्या बाबतीत तुम्ही काय आव्हान करणार आहात? तुमच्या आव्हानानंतर मी परत येणारच आहे। आपण या ठिकाणी जी बसलो आहे ती जागा आहे बाजीराव पेशव्यांचं हे समाधीस्थळ आहे। यापूर्वी नाशिकमधल्या डुबेरेवाडा ज्याचा उल्लेख सुशील कुलकर्णी यांनी केला, डुबेरे येथील बर्वेवाडा, त्या बर्वेवाड्यामध्ये मामाच्या घरी बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला। त्या ठिकाणी ते आयुष्य चालू झालं आणि तो झंझावात ज्या ठिकाणी विसावला ते हे ठिकाण रावेरखेडी म्हणून गाव आहे, नर्मदेच्या काठावरती आहे। जो प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे की बाजीराव पेशव्यांचं जे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्मारक व्हावं,
ती जागा बर्वेंच्या खाजगी मालकीची आहे आणि त्यांनी त्यासाठी जीर्णोद्धार करण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे. आपण सगळे मिळून तो प्रकल्प करूयात. काही जणांनी आम्हाला यासाठी निधी पण देऊ केला, पण आम्ही सगळ्यांना असं विनंती करतो की त्याचा सगळा आराखडा, त्याचं खातं, त्याचं जो ट्रस्ट होणार आहे त्या सगळ्याची माहिती दिल्याच्या नंतरच तुम्ही निधी द्या. पण ह्या सगळ्यांची आम्हाला यासाठी गरज आहे. आम्ही ज्यांना कालही जाऊन भेटलो इंदोरला, पेशव्यांचे मस्तानीबाई साहेबांच्या ह्याच्यातले जे वंशज आहेत ते आजही तिथे त्या ठिकाणी आहेत आणि ते सगळे आपले भाऊबंद आहेत, आपलेच पेशवाईचे ते अंश आहेत, वंश आहेत. आपण त्यांना आपल्याकडे मायेनं आपल्यापाशी जवळ घेतलं पाहिजे आणि आपण सगळे मिळून हे पण गाव, आता ह्या गावाचा जीर्णोद्धार मध्य प्रदेश शासनाने हाती घेतलेला आहे, पण इथपर्यंत येणारा रस्ता चांगला नाही आहे. आपण सगळे मिळून अशी मागणी करूयात की ह्या ठिकाणी या रावेरखेडीपर्यंत पोहोचणारा रस्ता अतिशय चांगला होऊ शकेल आणि बाजीराव पेशवे आणि एकूणच मराठेशाहीच्या ज्या सगळ्या शौर्यस्थळं आहेत त्या सगळ्या स्थळांचा विकास होऊन त्या सगळ्या स्थळांना जोडणारे रस्ते व्यवस्थित व्हावेत, त्यांची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जे जे ठिकाणी असे आपले अभिमानाची स्थळं आहेत, जसं रावेरखेडी आहे, इंदोर आहे, ग्वाल्हेर आहे, धार आहे, बडोदा आहे, खाली तंजावर आहे, बेंगलोर आहे, अशा कितीतरी ठिकाणी मराठेशाहींनी आपलं अस्तित्व दाखवलेलं आहे. आपल्या पराक्रमाच्या खुणा त्या ठिकाणी उमटवलेल्या आहेत. आपण सगळे मिळून हा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही याबाबतीतली सविस्तर योजना घेऊन तुमच्या पुढे येऊ आणि त्याच्यावर तुम्ही त्याप्रमाणे आम्हाला प्रतिसाद द्या. सगळ्यांना आव्हान पण आम्ही करतो आहोत, आत्ताच पैसे आम्हाला किंवा देणग्या देऊ नका. आम्ही सगळा आराखडा तुमच्यासमोर ठेवू आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला जरूर या सगळ्या संदर्भामध्ये मदत करा, सहकार्य करा. आणखी एक गोष्ट आपण करतो, ती गोष्ट म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या मस्तानीबाई साहेबांच्याकडून जी काही पिढी आहे, वंशाची मंडळी आहेत, त्यांना आपण महाराष्ट्रामध्ये मुद्दाम आमंत्रित करतो आहे. म्हणजे आपण डुबेरेमध्ये त्यांना घेऊन जाणार आहोत, पुढे पुण्यात एक चक्कर असणार आहे, मस्तानी तलावावरती एक चक्कर असणार आहे, शनिवार वाड्यावरती आपण भेटणार आहोत. जिथे जिथे म्हणून काही खुणा आहेत त्या सगळ्या ठिकाणी आपण त्यांना घेऊन जाणार आहोत. अपेक्षित एक आहे की आम्ही त्यांना घेऊन जावं यासाठी हे सगळं चालू नाही आहे. तर जे आपण करणार आहोत ती गोष्ट अशी आहे की तिथल्या लोकांच्या त्यांच्याशी संपर्क व्हावा, बोलणं व्हावं, एक आपलेपणाची भावना निर्माण व्हावी. काही व्यवहार सुरू होणं देखील आवश्यक आहे आणि त्यासाठीचाच हा प्रयत्न आहे. मस्तानीबाई साहेबांचे वंशज म्हणजे कोणी दुसरे नाही आहेत. मी मागच्या व्हिडिओत म्हणालो आहे, ती छत्रसाल राजाची कन्या होती पण क्षत्रिय होऊ शकली नाही. तिला क्षत्रिय म्हणून मान्यता मिळाली नाही. ती बाजीराव मुस्लिम आईच्या पोटी जन्माला आली, पण तिला प्रणामी पंथाची असल्यामुळं मुस्लिम हा दर्जा मिळाला नाही, ती मुस्लिम होऊ शकली नाही. आणि एका ब्राह्मण योद्ध्याची बायपत्नी होऊन सुद्धा तिला ब्राह्मण हा दर्जा मिळाला नाही. सर्वस्व गमावून सुद्धा, आपलं सर्वस्व गमावून सुद्धा समर्पित होणं काय असतं हे मस्तानीबाई साहेबांच्याकडून शिकावं. एवढंच नाही तर आपला मुलगा पानिपतच्या लढाईत गमावला, तोही फक्त आणि फक्त मराठा साम्राज्याच्या रक्षणासाठी. पुढे 1857च्या उठावात झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सोबत त्यांच्या नातवांनी जो पराक्रम दाखवला आहे, जो त्याग दाखवला आहे ना, तो अवर्णनीय आहे. म्हणजे खरं तर ब्रिटिशांच्या सोबत राहून प्रचंड मोठी मालमत्ता जोपासता आली असती, आपलं सगळं ऐश्वर्य, वाडे, धन सांभाळता आलं असतं, पण केवळ एका राखीच्या बंधनावरती सगळंच झुगारून दिलं. 3 लाखाची मालमत्ता दर वर्षाला 3 लाख जिथून उत्पन्न होत होतं, ती झुगारून मस्तानीबाई साहेब बाजीरावांच्या आयुष्यात आल्या आणि पुढे 1857च्या उठावात आहे ती मालमत्ता गमावून त्यांच्यासोबत ते राहिले. हे विलक्षण आहे, अवर्णनीय आहे. आणि कधीतरी आपण हे मान्य करायला पाहिजे, आपणच हे मान्य करायला पाहिजे की भाई हमने गलती की है. हे न स्वीकारण्याची चूक आम्ही केलेली आहे आणि कदाचित आता आपल्याला एक संधी आहे का ही चूक दुरुस्त करण्याची. म्हणून तर आपण ते दुरुस्त करूया आणि या सगळ्या विषयांना आपल्यात सामावून घेऊन पुढे जाऊया. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आवश्यक आहेत. काय वाटतंय ते नक्की सांगा. आपण संपर्कही करा. हा एक वेगळा विषय घेऊन आणलाय जर आपल्यासमोर सातत्यानं येणार आहे. नमस्कार.